तर नमस्कार मित्रांनो, ऑल टीम स्क्वॉड झाली आहे आणि IPLचं ऑप्शन काल संपलेलं आहे. आपल्याकडे टोटल 10 टीमचं स्क्वॉड आहे. तर आपण पाहूया. तर सर्वप्रथम आपण सनरायझर हैदराबादपाशी. तर हैदराबादपाशी आहे बॅटिंगचा खजाना आहे. ट्रेव्हिस हेड, अभिषेक शर्मा, पॅट कमिन्स, हेनरी क्लासन, ईशान किशन, नितीश कुमार रेड्डी हे खतरनाक बॅट्समॅन आहे. तसं गोलंदाज पण आपल्यापाशी हर्षल पटेल आहे, पॅट कमिन्स आहे. तर एक युनिट लाईन आहे हैदराबादची. काय खतरनाक स्क्वॉड बनवला हैदराबादनी. हैदराबाद चांगले प्लेयर आहे. जयदेव उनाटकट, त्यांनी एक मिस्ट्री स्पिनर म्हणजे ऑलराऊंडर चांगले निवडले. तर SRचा स्क्वॉड कतही चांगला आहे IPL 2025 ऑप्शनमध्ये. त्यानंतर राजस्थानचा स्क्वॉड तर संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल, रियान पराग, ध्रुव झुरेल, शिमरन हेटमॅर. तर असं म्हटलं तर आपण जे स्क्वॉड तुम्ही पाहत आहे त्यात थोडा ढिला स्क्वॉड होता. आपल्याला IPL 2024चा स्क्वॉड होता जे ट्रेंड गोल्ड स्विंग होतं त्यापेक्षा थोडा वीक आपल्याला स्क्वॉड दिसू शकत आहे. राजस्थान रॉयलचा बॅटिंग करताना पण गोलंदाजी थोडीशी वीक दिसत आहे, कारण की आकाश मधवाल आणि त्यानंतर असे पेसर्स नाही जे जोप्रा आर्चर तर दुखापत झालं तर आम्हाला वाटतं की आर्चर पण खेळू शकत नाही असा स्क्वॉड आहे. त्यानंतर आहे कोलकाता नाईट रायडर्स स्क्वॉड. तर रिंकू सिंग, वरुण चक्रवर्ती, सूर्यनारायण, आंध्र रसल, हर्षित राणा. मला वाटतं KKRचा स्क्वॉड पण थोडा डिसेंट स्क्वॉड आहे, कारण की रमणा गुरबाज एक कॅप्टन मला वाटलं व्यंकटेश्वरला कॅप्टन बनून. त्यानंतर यापाशी जे प्लेअर होते तर फिल्ड सॉल्ट होता. त्यानंतर मिचेल स्टार्क होते. यासारखे प्लेअर नाही घेतले त्यांनी. बुमराह, मलिक, मोईन अली, अंकुर रॉय, अजिंक्य रहाणे घेतला. अजिंक्य रहाणे 2020-21मध्ये कोलकाता कोण खेळलं आणि मला वाटतं कॅप्टन्सी देऊ शकत तर ठीक. त्यानंतर मुंबई स्क्वॉड. तर मुंबई इंडियन्सने खूप पलटण भारी केला, कारण की त्यांचं एक बॉलिंग युनिट म्हणजे ट्रेंट बोल्ट, दीपक चहर, जसप्रीत बुमराह काही खतरनाक 3 पेसर आहेत. त्यानंतर बॅटिंगमध्ये त्यांनी विल जॅक्स घेतला. विल जॅक्स तो सौदा थोडा मला पटला नव्हता की RCB सोबत. त्यानंतर मिचेल स्टॅर्क, स्टोपली आहे, लिझार्ड विलियम्सन, अर्जुन तेंडुलकर, राज कृष्ण, रियान कस्टन असे प्लेयर आहे. आणि एक चांगला स्क्वॉड आहे मुंबई इंडियन्सचा पण IPL 2025च्या ऑप्शनमध्ये. एक चांगली युनिट आहे मुंबई इंडियन्सची. मला वाटते की चांगला कमसे कम प्लेऑफ पण जाऊ शकतो असं स्क्वॉड मुंबई इंडियनने बनवला आहे. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्सचा स्क्वॉड. CSK पण स्क्वॉड एक नंबर आहे. त्यांनी जे सॅम करन पहिलं होतं स्कॅम करन आला. त्यानंतर मुंबई इंडियन्सची बॉलिंग मस्त आहे, बॅटिंग मस्त आहे. पण थोडं आपल्या बॅटिंगमध्ये थोडी वीक दिसू शकत आहे, कारण की जी मिडल ऑर्डर आहे थोडा चांगला आपण म्हणू शकतो चांगला प्लेअर आहे. डॅरम मॅच होता 2024मध्ये, पण ॲशननं वापस आला. पण एक चांगला कंप्लीट स्क्वॉड आहे CSK स्क्वॉड 2025साठी. त्यानंतर यांनी नूर अहमद, विजय शंकर, रचिन रवींद्र पहिलेच होता. तर असे काही चांगले प्लेअर घेतले आणि त्यामध्ये एक चांगला म्हणजे श्रेयस गोपाल जे इंडियन बहुत जास्त आहे. त्यानंतर गुजरात टायटन्स. मग गुजरात टायटनने खूप खतरनाक स्क्वॉड बनवला आहे. त्यामध्ये त्यांनी शुभमन गिल तर पहिलेच होता. त्यामुळे रबाडा, मोहम्मद सिराज, जॉस बटलर एक गोलंदाजी खतरनाक बनवली. त्यामुळे जेराल्ड कॉर्से, मोहम्मद सिराज आहे, कगिसो रबाडा आहे, प्रसिद्ध कृष्ण आहे, असे खतरनाक प्लेअर. आणि ऑलराऊंडरमध्ये ग्लेन फिलिप, मायपल ग्रोमर सिंग, ॲश रायकिशोर हे खतरनाक सरपण रदरपड असे काहीतरी स्क्वॉड बनवला आहे गुजरात टायटन्सनी. आणि गुजरात टायटन्स टोटल 5 एक खतरनाक स्क्वॉडमध्ये बनवला आहे. आणि त्यानंतर जो स्क्वॉड आहे तो पंजाब किंग्सनं 26 करोडमध्ये लिटरली श्रेयस अय्यरला घेतलं. मला वाटतं कॅप्टन पण श्रेयस अय्यर बनणार. आणि त्यानंतर युजी चहलला पण पिक केला आहे, मार्को यान्सन पण. तर खतरनाक ह्या पण एक चांगला स्क्वॉड आहे. पण यामध्ये ओपनिंगमध्ये थोडी प्रॉब्लेम येते. जॉस इंग्लिशनंतर एक प्रियम आर्या याला ओपनिंग करू शकते का, यामध्ये थोडंसं स्क्वॉड येते. आणि नाहीतर मग मॅक्सवेल, प्रवीण सिमरन चांगला स्क्वॉड आहे. त्यानंतर लखनौचा स्क्वॉड येते. तर लखनौ स्क्वॉडमध्ये एक चांगला खतरनाक युनिट आहे. त्यामध्ये रिषभ पंत, निकोलस पुरन, आपल्याला डेव्हिड मिलर, एडम मार्करम, मिचेल मार्श असे गोलंदाज आहे, फलंदाज आहे. आणि त्यामध्ये युवराज थोडी बॉलिंग आपल्याला थोडी वीक दिसू शकते, पण एक पेसर थोडे डॉमिनेटिंग आहे लखनौच्या स्क्वॉडमध्ये. तर ही थोडी प्रॉब्लेम होऊ शकते. नाहीतर मग लखनौ स्क्वॉड चांगला आहे. त्यानंतर दिल्ली स्क्वॉड. दिल्लीचा स्क्वॉडमध्ये मिचेल स्टार्क आहे चांगला. नंतर नीट नटराजन एक पेस युनिट आहे ना, ते DSCची एक नंबर स्क्वॉड आहे, कारण की डिसेंट पेससाठी पण युनिट म्हणजे मिचेल स्टार्क, मोहित शर्मा, नटराजन आणि खतरनाक आहे. त्यानंतर ओपनिंगमध्ये पण KL राहुल आहे. त्याचसोबत आपल्याला तुम्हाला फाफ डु प्लेसिस भेटते आणि एक नंबर समीर रिजवी, आशुतोष शर्मा असारखे काही प्लेअर जे IPL 2024मध्ये चांगलं प्रदर्शन केलं तर त्यांनी पिक केलं आहे. तर DC स्क्वॉड चांगलं. तर लास्ट म्हणजे RCB. मग RCBचा स्क्वॉड काही खतरनाक आहे, कारण की त्यामध्ये त्यांनी विराट कोहली, रजत पाटीदार, यश दयाल, लियम लिव्हिंगस्टन, जितेश शर्मा, जॉस हेझलवूड असे काही प्लेयर घेतले, ज्यामध्ये जॉन बेथर, देवदत्त पडिक्कल, स्वास्तिक लुंगिंगिडी,
आणि म्हणून भानगी कृणाल पांड्या. पण RCBने एक गलती केली की जे तुम्हाला आपला बिल जॅक्स तो भेटत होता तुम्हाला 5 करोड म्हणून तुम्ही पिक केलं नाही आणि RTM पण केलं नाही. मला बिल जॅक्स तुम्ही घेतलं असतं तर चांगला स्क्वॉड आपल्याला पाहायला भेटलं असतं. हे आहे ऑल टीम 2025चे स्क्वॉड आहे. आणि तुम्हाला जर आवडलं आपल्या व्हिडिओला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्त शेअर करा. तर व्हिडिओ जरी तुम्हाला थोडासा चांगला वाटला तर सबस्क्राईब करून ठेवा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.